नमस्कार गाववाल्यांनो, कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असा। तर आज मी माझ्या आचरा या सुंदर अशा गावी असे आणि आचरा गाव ह्यो सुद्धा फेमस असा गावपळणीच्या बाबतीत। तर आता आपण गावपळणीचा व्हिडिओ करू जातलो। ही गावपळण जवळजवळ किती वर्षापासूनची परंपरा असा पप्पा? 3 वर्ष। बरीच म्हणजे तरी किती वर्ष? 300 400? हा हो हो, बरीच वर्ष परंपरा चालू आहे इतिहास कालापासून। आणि 3 दिवस 3 रात्र असता। हा 3 दिवस, तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी दिवस भरता प्रसादावर अवलंबून, म्हणजे कौल लावलं जातं परत, कौल लावतले प्रसादावर अवलंबून। आणि आपल्या ही आचऱ्या गावची वेशीच्या बाहेर जी जातात ती वेशीच्या बाहेर म्हणजे सीमा काय असतात? सीमेच्या बाहेर चिंदर, म्हणजे आता जे राहुटे बांधलेले असतात ते चिंद्रामध्ये बांधलेले असतात, ते जाऊन राहतले रात्रीचे। ओके। आणि काही जण आपल्या पाहुण्यांकडे जातात। पाहुण्यांकडे जातात। तर आता आपण तो व्हिडिओ एक्सप्लोर करून जाऊया, बघूया गावपळण म्हणजे नक्की काय आणि कसे राहुटे बांधतात आणि कसं काय असतं त्यांचं जीवन, हे आपण एक्सप्लोर करून जाऊया, व्हिडिओ शूट करून जाऊया। भेटूया आता डायरेक्ट रामेश्वर मंदिरात। ह्या बघा मंडळी, आता ही गावातली लोक आहे जमली आहेत, सगळं आपला 3 दिवसाचा जो जीवनावश्यक सामान लागतं तर सगळं एका ठिकाणी जमा करून टेम्पो मागवल्याने असा, आणि त्यांच्याबरोबर बैला, त्यांचं चारो, वासरा आणि आपला 3 दिवसाचा जो सामान आहे तर सगळा घेऊन घरी त्यांनी रावटी बांधल्याने असा। आता ह्यांची रावटी असा चिंद्रामध्ये, म्हणजे आचरा गावची सीमा संपान चिंदर गावची सीमा चालू होता, त्याच्या थोडासा पुढे गेला त्यांनी ते रावटी बांधल्याने असा। रावटी म्हणण्यापेक्षा तो महलच असा, आपण पुढे जाऊया तो बघू। आणि त्या महलामध्ये आता 3 दिवस ते राज्य करतलेत, आनंद लुटतलेत। जसा जा सामान लागतं आपला 3 दिवसात त्या सगळं बादले बिदले, त्याच्यानंतर कोणाची औषधं चालू असतील, 3 दिवसाचा जेवण असताना सगळा घेऊन मस्त आनंद लुटूक चालली आहेत। आता रामेश्वर मंदिराचो दरवाजा बंद होतलो, कारण तो देवाचा आदेश आहे आणि देवाचा जो आदेश गावाले पाळतात। रामेश्वर मंदिराचो दरवाजा बंद झालो, तोफेचो बार उडलो काय, सगळे घरात टाळव लावून रामेश्वर मंदिरात बाहेर पडतली। या बघा, या रामेश्वर मंदिर असा, हे बघा, हे गावपळणी। इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे। सूचना: गावपळण 2024। आचरे गावच्या रूढीप्रमाणे इनामदार श्री देव रामेश्वर यांचा गावपळणीसाठीचा हुकूम झालेला आहे। त्याप्रमाणे रविवारी 15 म्हणजे आज रोजी दुपारी 2 वाजता गाव फोडण्यात येणार आहे। रविवारी 15 ते मंगळवार 17 पर्यंत 3 दिवस गाव आचरा चतुर्सीमेबाहेर म्हणजे वेशीच्या बाहेर वस्ती करून राहणार आहे। श्रींचा हुकूम घेऊन बुधवारी 18 रोजी गाव भरेल, अन्यथा हुकूम न झाल्यास गुरुवारी 19 रोजी श्रींचा कौल घेऊन गाव भरवण्यात येईल, असे आपणास गाव रूढीप्रमाणे कळविण्यात येत आहे। इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबे आचरे। बघा, जेवढी वर्ष गावपळणीक झालेली असत तेवढीच वर्ष या तोफेक झालेली असत। ही तोफ उडवल्याच्या नंतरच गाव फुटाक सुरुवात होता, त्याची तयारी चाललेली असा। श्रीदेव रामेश्वराला वंदन करून तुम्हा सर्वांना विशेष आमंत्रण देण्यामागे आमचा उद्देश हा आहे की रीतिरिवाजाप्रमाणे, गावरूढीप्रमाणे गेली शेकडो वर्ष आपण गावपण म्हणून एक हे करत आहोत, प्रथा सांभाळत आहोत, परंपरा सांभाळत आहोत। गावपण हे ॲक्च्युली ज्या हेतूने हे केलं गेलं आहे, म्हणजे आयोजित करण्यात आलेले आहे, किंवा ज्या हेतूने या सर्व कार्यक्रमांचे आयोजित केलं जातं त्या दृष्टीने विचार करता त्याला मागील काही शतकांची परंपरा आहे। आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा, जे विविध पातळींवर लोक राहतात, जातपात किंवा धर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींची एक समानता कुठेतरी हे व्हावी, एकमेकात सलोखा निर्माण व्हावा, आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यात प्रामुख्याने जी काही लोक आहेत ते आपली गुरा वासरांसह, छोट्या मोठ्या मुलाबाळांसह, वडीलधाऱ्या मंडळींसह, सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात, सीमेच्या पलीकडे राहतात।
थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात. निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गाव पण आयोजित करण्यात आलेले आहे. नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडंसं धार्मिक रूप असतंच आणि त्या धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जे सर्वसामान्याने मान्य व्हावं, सर्वसामान्यांपर्यंत ते पोचावं. कसं असतं एक धार्मिक त्याला हे दिलं की थोडंसं त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते. प्रत्येक गोष्ट का आपण कायद्याच्या कसोट्या मांडून किंवा विज्ञानाचं हे दाखवून ते होत नाही. परंतु जर का त्याला थोडीशी धार्मिक हे दिली, आपण सहज परीक्षेला किंवा कसल्याही गोष्टीला जाताना नमस्कार करतो देवाला, दरवाजा त्या मागचा जसा हेतू आहे की या सर्वातून आपल्याला एक मानसिक बळ निर्माण व्हावं आणि त्या कार्यात आपण सामील व्हावं, या दृष्टीने त्याला धार्मिक रूप दिलेलं आहे. बाकी अन्यथा हा कार्यक्रम टोटली विज्ञानाच्या सर्व कसोटीवर पार पडणारा कार्यक्रम आहे. बेसिकली याच्यात सहजीवन हा एक चांगला हेतू आहे. सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एका ठिकाणी बसावं, उठावं, कार्यक्रम करावेत, ठेवावं किंवा खेळ खेळावेत. आता या सर्व गोष्टी त्या घडत असतात, त्याप्रमाणे चालू असतात. दुसरं एक सर्वात महत्वाचं हे आहे की एक वानप्रस्थाश्रमात जसं एखादा आपण जातो आणि तिथे जशी एखादी गोष्ट आपण स्वीकारावी अशी अपेक्षा असते, त्याप्रमाणे आपण जंगलात नेहमी बंगल्यात आणि घरात राहणाऱ्या लोकांना, सर्व सुविधांनी समृद्ध असलेल्या एअर कंडिशन मध्ये झोपणाऱ्या लोकांना सुद्धा कधीतरी व एक सामान्य लाईफ कसं आहे, भारतात इतर लोक कसे राहतात, त्यांचं राहण्याची जीवन पद्धती काय आहे, ते काय जेवतात, काय खातात वगैरे, या सगळ्या गोष्टींची थोडीफार तरी कल्पना यावी या हेतूने एक सहजीवनाचा सारखा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दुसरा एक महत्वाचा म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान हा यामागचा प्रमुख हेतू आहे. आता जवळजवळ 3 दिवस 3 रात्र पूर्णपणे गाव निर्मनुष्य राहील. कसलेही जल, ध्वनी, वायू कसलेही प्रदूषण होणार नाही. केर कचरा निर्मिती टोटल बंद होईल. त्यामुळे साहजिकच पूर्वी जसे एखादी रोगराई आल्यावर हे होत होतं किंवा मधल्या काळात जसं कोविडमध्ये आपण पाहिलं की रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन सारखे प्रयोग हाताळावे लागले. तर ही तर आपण लॉकडाऊन केल्याने सार्वजनिक आपलं हे संसर्गजन्य रोग हे होतात, कंट्रोलमध्ये येतात, अशी एक धारणा या लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात निर्माण झाली. परंतु आचऱ्याचं भाग्य असं आहे की आचऱ्याची आमची परंपरा अशी आहे की आचरा कित्येक शेकडो वर्षापूर्वीपासून आम्ही लॉकडाऊन, फक्त हा शब्दप्रयोग आम्ही वापरत नाही, आम्ही गावपण हा शब्द वापरतोय. त्यामागे लॉकडाऊन हाच उद्देश आहे. जसं एखादं हे व्हावं, परस्परांपासून व्यवस्थित व्हावं, गाव स्वच्छ सुंदर व्यवस्थित व्हावं, या हेतूने लॉकडाऊन आम्ही साजरा करतोय किंवा गाव पण आम्ही साजरा करतो. आम्ही लॉकडाऊन हा शब्दप्रयोग करणार नाही कारण तो जरा वेगळ्या स्वरूपाचे आहे म्हणून ते करतोय. दुसरी गोष्ट, पर्यटनासारखी चांगली सुविधा लोकांना उपलब्ध होते यातून. म्हणजे असे काही उद्योग आहेत की जे उद्योग 24 तास 24/7 असे चालू असतात. तर त्या दृष्टीने लोकांना सवड मिळावी. उदाहरणार्थ मेडिकल शॉपवाले आहेत, डॉक्टर्स आहेत की जी माणसं 24/7 सगळे उद्योगधंदे करत असतात. एक कुटुंब म्हणून कुठेतरी जाता यावं किंवा कुठेतरी हे व्हावं, काबाड कष्ट करणारे, नेहमी हे राहणारे, राबणारे किंवा अगदीच नाही म्हटलं तरी सासूरवासनी आहेत, बहिणी आहेत की ज्यांना माहेरी जाता यावं, कुठेतरी बाहेर जत्रेला जाता यावं, फिरावं जाता यावं, या दृष्टीने सुद्धा या चांगल्या गोष्टीचा वापर केला जातो. तर पर्यटनाला चालना हा सुद्धा एक यामागचा प्रमुख हेतू आहे. अशा तऱ्हेने हे गावपण वर्षाच्या वर्षाला आम्ही साजरे करतोय. गेली शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे. श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्व साजरी करतो. ती अशीच आतापर्यंत अशी हे केली, आम्ही परंपरा सांभाळली. अशी परंपरा या पुढे सुद्धा आम्ही सांभाळणारच, कारण तशी आम्हाला देवाची आज्ञा आहे आणि त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचा अद्याप येतो कधी विघ्न आल्याचं किंवा काय असं बॅड इन्सिडेंट्स घडल्याची घटना घडलेली नाही. ही मोठी हे आहे, ही एक मोठी जमेची बाजू आहे आणि आम्ही पूर्णपणे निर्धोक जाणार तिथे आणि बिंदास्त रानोमा राहणार.
कसला आम्हाला कसली भीती नाही, कारण आमच्या बरोबर आमचा देव आहे अशी आमची नितांत श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आतापर्यंत जोपासलेलं आहे. एकूण ह्या सर्व मजेच्या कार्यक्रमात आपण सुद्धा उपभोग घ्यावा, मस्त यावा, मधल्या काळात आम्हाला भेटी द्या. गावोगाव शिमेवर आम्ही उपलब्ध आहोत. कसे कार्यक्रम चालतात, काय चालतात ते या बघा. तुम्हाला आवडलं तर सामील व्हा, मजा येईल. धन्यवाद. म्हणजे आमच्याकडे होणारा प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक उत्सव हा परंपरा सांभाळूनच, रूढी परंपरा यांना धरूनच नेहमी असतो आणि आमचं भाग्य आम्ही समजतो की लोकांना यात म्हणजे त्या अँगलनेच हे करायला आवडतं, विचार करायला आवडतो. हे श्रेय लोकांचंच आहे, कारण यात कोणालाही जबरदस्ती किंवा कोणालाही काही हे केलेलं नाहीये. लोकांनी आपण स्वखुशीने त्यात सहभागी व्हायचंय आणि लोक एवढी उत्सुक असतात की ही तारीख येते कधी आणि आम्ही देवाची आज्ञा स्वीकारून जातो कधी, अशी लोकांची असते. त्यामुळे ऑफकोर्स हे क्रेडिट सगळं, कारण कुठलाही कार्यक्रम सक्सेस व्हायला गावाची जी काही हे लागते, पाठिंबा लागतो, गावाचा जो काही स्वभाव लागतो तो आमच्या आचरवासियांमध्ये आहे आणि हे सक्सेस करण्याचं सगळं क्रेडिट गावातल्या लोकांना, ग्रामस्थांनाच आहे. साहेब, आणि एक प्रश्न म्हणजे असा लोकांमध्ये असलेला प्रश्न म्हणजे गाव पण होते, लोक बाहेर जातात, मग तिकडे जो शासकीय आणि प्रशासकीय जो कारभार असतो तो चालू असतो किंवा बंद असतो, नेमकं काय सांगा? म्हणजे लोकांना उत्सुकता त्याच्या काय आहे, बँका किंवा पोस्ट ऑफिस यासारख्या ज्या गोष्टी आहेत, आता शाळा वगैरे बंद असतात कारण तिथे मुलं असतात, लहान मुलं असतात वगैरे. पण बँका किंवा पोस्ट ऑफिस ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा आता पोलीस फोर्स किंवा इतर ह्या जीवनावश्यक गोष्टी ह्या एकुलत्या आचऱ्यासाठी नाही आहेत. बँक काम करते पंचक्रोशीसाठी, दशक्रोशीसाठी. तेव्हा त्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या बँका चालू असतात. किंबहुना किंवा काही गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे ह्याच्यात आहेत, तर त्यांना एक मुभा दिलेली आहे की त्या गोष्टी ज्या जीवनावश्यक आहेत किंवा ज्यावर इतर लोक अवलंबून आहेत, आचरावासीच नाही तर आचरावासी यापेक्षा बाहेरचे लोक, पंचक्रोशीतले जे लोक अवलंबून, त्यांची गैरसोय होऊ नये या हेतूने बँका आणि हे पोस्ट ऑफिस वगैरे हॉस्पिटल चालू असतं बेसिकली, कारण ती इमर्जन्सी कधी उद्भवू शकते. आपण तसं ते बंद ठेवता येणार नाही. हे प्रॅक्टिकल अप्रोच लक्षात घेऊन केलेलं आहे. म्हणजे त्यांना आम्ही ते मंजूर केलं, आम्ही ग्रामस्थांनी ते स्वीकारलं की यांना आपण सवलत द्यावी. आणि जशी आपण देवाचा कौल घेऊन जी सुरुवात होते गावपाळांची, म्हणजे आता त्यानुसार नंतर म्हणजे आपण जेव्हा परत आता 3 दिवसांनी 3 रात्रीनंतर गाव जेव्हा भरणार, पण ती परत जी सुरुवात होते नेमकी गावात येण्याची, ती कशी असते? तो कौल कसा लावला जातो आणि तो कौल दिल्यानंतर त्याच्याबद्दल काय सांगा? संतोष, तो कौल जसा गाव फोडण्यासाठी आम्ही कौल घेतो त्याच पद्धतीने गाव भरताना असा कौल घेतो. देवाचा जर हुकूम झाला तर परत त्याच पद्धतीने गाव भरतो. त्याच पद्धतीने जसं आता नगारा, तोफेची तोफ गाव भरत्यावेळी सुद्धा नगारा आणि तोफ डागली की लोकांना इशारा होतो की गाव भरला. आजही ती प्रथा आहे, चालू आहे. जशी पूर्वी चालू तशी तुमची तोफेची सुद्धा अनेक ठिकाणी आहे. ती कशी असते? त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, माणूस आहे, नेमकं त्याबद्दल सुद्धा जरा सांगा. स्वतंत्र व्यवस्था आहे तशी. तोफ डागण्यासाठी आमची माणसं घराण्याची, आता ठीक आहे, घरानं काय काय मौत निराश झाल्यामुळे कामगार लोक आहेत ते त्या पद्धतीने करतात. हो, देवाच्या परवानगीने परत हे होतं, लोकांना येण्याचं आमंत्रण मिळतं आणि कौल लागला की येतात. त्याच्यात एक छोटीशी प्रोव्हिजन पण आहे की आता आम्ही याने 18 तारीखला म्हणजे बुधवारी 3ऱ्या दिवशी आम्ही कौल लावू. त्यात समजा काही देवाच्या हुकमाप्रमाणे होई नाही काय होईल, जर का ते समजा सुदैवाने होय झालं तर फारच छान. अदरवाईज मग दुसऱ्या दिवशी पुन्हा कौल लावला जातो, विनंती केली जाते आणि मग गाव भरतो. तिथे पण आपण देवाचा कौल झाला म्हणजे तिथे असं लोक नसतात की आपण आज आम्ही जातोय, निर्णय नाही, देवाचा अधिकार निर्णय घेण्याचा कुठल्या लोकांना नसतो. देवाचा कौल झाल्यानंतरच सगळे येणार, एकही लोक येऊ शकत नाही. मग नगारा वाजवता, नगारा आणि
जसं गाव फुटताना ज्या हे आहेत तोफा होतील लोकांना, तो इशारातीचा एक भाग आहे की लोकांना लक्षात यावं. पूर्वी अशा पद्धती नव्हत्या. आता तुम्ही टेलिफोन आणि हे तेव्हा सगळं झाल्यामुळे ताबडतोब घडलं की दिल्लीपर्यंत जातं. तसा विषय पूर्वी नव्हता. त्यामुळे तोफा वगैरे ह्या गोष्टी होत्या. आता इथे सुद्धा आमच्याकडे दोन तोफा आहेत. त्या तोफा आता 2 वाजता वाजवल्या जातील जेव्हा हे होईल तेव्हा. त्याचप्रमाणे जर का कौल परवा हे झालं गाव भरण्याचं तेव्हा परत होईल त्या वाजवल्या जातील, जेणेकरून सीमेपर्यंत ऐकू जाईल आणि लोकांना परतीचा मार्ग हे होईल, स्वीकारता येईल. तुमचं नाव आणि पद फक्त सांगा. माझं नाव संजय मिराशी, मानकरे. सर, आता श्रीदेव इनामदार म्हणजे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान असं बोललं जातं. तर मग जर संस्थान बोलतो तर ह्या गोष्टीसाठी एक म्हणजे हे अतिप्राचीन आहे याची आम्हाला कल्पना आली आहे. आणि साधारणतः याचा संबंध इव्हन छत्रपती शिवाजी महाराजांच्या निगडीत देखील आहे. तर थोडासा त्यावरती प्रकाश टाकाल का? साधारणतः 1200 वर्षाहून जुनं हे मंदिर आहे आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती. मंदिर फार जुनं आहे. 1120 मध्ये कोल्हापूर छत्रपती दुसरे शंभूराजे यांनी हे गाव श्रीदेव रामेश्वराला इनाम दिलं आणि तेव्हापासून मग श्रीदेव रामेश्वराच्या पूजा अर्चेसाठी म्हणा किंवा इतर सर्व जे काय वर्षभर प्रोग्राम रामेश्वर मंदिरात वर्षभर प्रोग्राम होत असतात, तर त्या प्रोग्रामची सगळी आर्थिक बाजू सांभाळण्याचं काम त्या इनाम पद्धतीमुळे उपलब्ध झाला आणि त्या आधारे मग जो काय शेतसारा म्हणा, खंड म्हणा, आता सुद्धा आमच्या सर्वांच्या जमिनी आहेत त्या श्रीदेव रामेश्वराच्या आहेत. श्रीदेव रामेश्वरा त्यात जे काही पिकतं किंवा त्यातून आम्ही जे काही मिळवतो त्यातून शेतसारा किंवा खंड जमा होतो आणि त्यातून देवाचे नित्यनियमाचे हे समारंभ किंवा विधी साजरे केले जातात. मंदिर प्राचीन आहे. त्या मंदिराची तुम्ही रचना पाहिली किंवा त्या मंदिराचे एकूण ढाचा पाहिलात तर त्याचं पुरातत्व हे लक्षात येतं. आणि दुसरी एक आनंदाची गोष्ट, आम्ही आता त्यात काही हे पण करणार आहोत, काही रिनोव्हेशन त्याला म्हणता येणार नाही, रेस्टोरेशन, ओके, कॉन्झर्वेशन होणार आहे त्याचं. आणि त्यात आम्ही हे सर्व प्रॉपरली मेंटेन करून असंच ते राहील काळजी घेण्याची आम्ही हे करतोय, प्रयत्न करतोय. त्यासाठी सुद्धा आता आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू किंवा त्या दृष्टीने आराखडे सगळे तयार झाले, आम्हाला योग्य करायची माणसं मिळाली की आम्ही त्याही दृष्टीने सुरुवात करणार आहोत. आम्ही क्लिअर आहोत. त्या विषयाला परत वेगळी वाट मिळते आणि मग ते अंधश्रद्धेपर्यंत जाऊन पोहोचतं. म्हणजे आम्हाला नको आहे, अपेक्षित नाही. श्रद्धेपर्यंत जाऊ नये म्हणून पत्र दिले. आम्ही देवावर श्रद्धा आहे आणि गावची परंपरा आहे. ऍक्च्युली या गोष्टीमध्ये अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी नाहीत. आम्ही कशाही अंधश्रद्धेच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आम्ही ग्रामस्थांना ते अपील केलेलं आहे की यामध्ये कसल्याही तऱ्हेची भूतबाधा किंवा हे ते वगैरे अशा स्वरूपाचा प्रकार नाही. याच्यात आपण गुण्यागोविंदाने एकत्र राहून सहजीवन जगायचं आहे, पर्यटन अनुभवायचं आहे, ग्रामस्वच्छता गोष्ट पाहायची आहे आणि जमल्यास गुण्यागोविंदाने राहून पुन्हा आपले पाठीमागचे भेदभाव धावे काय जे काय असतील ते विसरायचे आहेत आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र यायचं आणि पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करायची. एवढा स्वच्छ आणि क्लिअर हेतू त्यामागचा आहे. अंधश्रद्धेचा याचा बिलकुल हे नाही किंवा अंधश्रद्धेमुळे लोक जात आहेत अशातलाही भाग नाही. रामेश्वरा माझ्या पूर्वप्रमाणे पूर्व माहितीप्रमाणे
गाव घर चतुष्मा राखण्यात गावातली देठ धाम बाहेर घालून गावकऱ्याच्या पाण्यावर मांडणीच्या तेजावर वाऱ्याच्या धापावर पूर्वघंटा सुरुवात करावी. तू आज मेळ्याच्या पाहुणे पूर्वामध्ये प्रमाणे गाव घर चतुष्मा राखण्यात गावाची देठ धाम बाहेर घालून गावकऱ्याच्या पाण्यावर मांडणीच्या तेजावर वाऱ्याच्या धापावर पूर्वघंटा सुरुवात करावी. पूर्वामध्ये गाव घर चतुष्मा राखण्यात गावाची देठ धाम बाहेर घालून गावकऱ्याच्या पाण्यावर मांडणीच्या तेजावर वाऱ्याच्या धापावर पूर्वघंटा सुरुवात करावी. चला आता गाडवाली 12 वाजलेलो हा. एक दरवाजा बंद केलेला आहे. परत पाठी बरोबर असत ना. होय संतू ए संतू मंगळवार टेकायचा दी हा लोक गाव सोडून चालली गाव पळणीची. हे बघा गुरा डोरा वगैरे सगळे घेऊन जातात. हे बघा हे गावाच्या वेशीच्या बाहेर रहाटी बांधून राहतली आहेत. तीन दिवस गावातली सगळी ग्रामस्थ गावकरी सगळे नियम पाळतात जो पूर्वापार चालत इल्लेलो असा. आणि ह्या गावपळणीक साथ देतात. रामेश्वरान जो कौल दिलेलो आहात त्या गावपळणीत सगळे सामील झालेले असतात. हे बघा सगळे गाडी बिडी रिक्षा बिक्षा काय असतात नसात त्या घेऊन गावाच्या वेशी बाहेर. हे आपलं नाव सांगा का आधी. मी कुलकर्णी सतीश. तर सतीश कुलकर्णी आता आपल्या बरोबर आहेत आणि गावपळण ही अनुभवासाठी इथे आलेले आहेत. दत्त जयंतीने गावपळण कसं वाटतंय काका तुम्हाला. एक युनिक एक्सपिरियन्स आहे. राईट. सर्व मंडळी सामान सगळं गुरंढोरं सगळे घेऊन बाहेर जात आहेत. राईट. आणि 3 दिवस मजा करून परत आनंद लुटून येत आहेत. हा आनंद तो एक त्याचा उद्देश आहे. बरोबर. आणि हे करणार सहजीवनाचाही एक आनंद उपभोगता येतोय. तिच्या पलीकडे जाऊन राहतात. बरोबर. सुरक्षित असं वातावरण. एरवी आपण पलीकडे जातो ते जरा धाकधूक असते. या 2-3 दिवसामध्ये असं कधी आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. बरोबर. आज जरी मी तिकडे राहत नसतो वेशीच्या बाहेर तरी एक 5-7 वर्षापूर्वी मी तिथे राहिलेलो आहे. बरोबर. खरोखरच तसं वातावरण असतं. ठीक आहे. थँक्यू कुलकर्णी काका. प्रसाद झाला कौल झाला की 1-2-3 दिवसानंतर गाव परत पूर्व पातळीवर येणार. परत भरेल. ओके. चालेल. थँक्यू कुलकर्णी काका. आम्ही मालवणचे आम्ही सगळे कोकणातले. थँक्यू काका. तर आता आपण जे मुंबईवरनं कुलकर्णी काका आलेले आहेत दत्त जयंतीसाठी गावपळणीची
बघा बैल कसे गाडयेत चढवतात. आता वेशीच्या बाहेर घेऊन जातले, जे थंय रवतले ना थंय त्यांना घेऊन जातले. एक नेल्याने आता दुसरं सगळ्या. जशी तोफ वाजली तशी सगळी दुकानं वगैरे बंद झाली. बघू शकतास एकाव दुकान तुमका उघडा गावाचं नाही, पूर्ण स्मशान शांतता झालेली असा. तर हे जे काय रवलेत, जे टेम्पो घेऊन गेलेले बाकीच्यांका, ते त्यांना परत दुसऱ्या जणांका आणूच जातात आणि त्यांना नेऊन बाहेर सोडतले. आता ही एस टी इली ही कणकवली आचरा मालवण असा ह्या गाडीन पण आतमध्ये लोक बसली आहेत. आता जी एस टी दाखवली ती बरीच जण एस टीन गेली, कोण मालवणात गेली, कोण देवबागात गेली, कोण कणकवले, कोण देवगडात आपल्या पाहुण्यांकडे 2-3 दिवस राहतली, त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करतली, वेळ घालवतली आणि परत 3 दिवसांनी देवाचं कौल इलो काय परत गावात प्रवेश करतली. तोपर्यंत गावात कोणी येऊचा नाही. आणि ज्यांनी राहुटी बांधली असत ती लोक थंय सगळे आपला सामान, कुत्रे मांजरी, आपले गाई म्हशी जनावरं जी काय असत त्या घेऊन सगळी जण त्या राहुटीकडे गेली आहेत. आता थंय आपण जाऊया, बघूया थैलो व्हिडिओ शूट करू गावता काय. चला. हे बघा बैलगाडी घेऊन जातात. असा जीवन असा लोकांचा. आणि ह्यो जर आनंद अनुभवचा असत तर कोकणातच जन्म घेऊ कारण आत्ताचा जर लॉकडाऊन तर आपण 3-1 वर्षापूर्वी लॉकडाऊन अनुभवलं. त्या लॉकडाऊन म्हणजेच देवाची गाव पडेल. गावातली लोक आपलं बैल वगैरे घेऊन सगळं सामान बकरे बिकरे घेऊन आचरा गावच्या वेशीपासून भारी येतात. त्याचा हा छोटासा सुंदर असा दृश्य. तर गावाला ना आपण असं आता इलव आचऱ्यातल्या गावकऱ्यांनी आचरा सीमेच्या बाहेर वेशीच्या बाहेर ची खोपटी बांधलेली आहे, जे का राहटी म्हणतात. ते आपण इलव आता बघा माळ रानावरच मस्त पाठीमागे अशी घरा बांधल्यानी आहेत आणि त्याच्यामध्ये ते आता 3 दिवस रवतले, आनंद लुटतले. हे बघा हे अशा पद्धतीचा घर हा. लाईनीत बघा किती आहेत. असा एकत्रितपणा रवणं म्हणजे आनंद. म्हणजे दिवाळी काय ती वेगळी नाही. आचरा गावची गावपळण 2024 मस्त त्यांनी बॅनर वगैरे बनवून लावल्यानी आहे आणि असा छान बांधल्यानी आहे. या बघा या वाचा येवा वायच काहीतरी घ्यावा. आता आम्ही असं शिवभवानी निवास शेटिये परिवार आचरा बघा ह्या अशा प्रकारच्या राहुट्या बांधलेल्या आहेत. राहुट्या बांधून लोक राहुले. हे बघा यांची कोंबडी आहेत, बांधून ठेवलाच नाही. हे बघा बांधून पायात त्यांनी रशी बांधल्यानी या. आता पुढे जाऊया. बघा सुंदर महल आहे. आणि ही जी ओपन जागा ह्या जागेत 3 दिवस आनंद लुटतले आहेत. जसे की संगीत खुर्ची, क्रिकेट, जो काय कार्यक्रम असा त्यांचा तो 3 दिवसामध्ये आपल्या कामापासून सुट्टी घेऊन आनंद उपभोगतले. आपण ह्यो महल बघूया. तुमचा काय ह्या तुमचा आज म्हणजे मी डायरेक्ट घरातच इलाय की काय. आपले आचरेकर काका असत त्यांचा हे महल असा. पसाराकडे लक्ष देऊ नको कारण आज पहिलोच दिवस हा अजून लावचा. बघा इकडे आजी आपली भाजी निवडता. कशी आगे श्रावणची आजी पाणी भाजी. कसं वाटतं तुमका. आणि 3 दिवस एन्जॉयमेंट असतली, आनंद लुटतला.
पोपटाव घेऊन इलास. आता 3 दिवस कसं तुमचं शेड्यूल काय असतं? आमच्याकडे आता कार्यक्रम असतले सगळे. कार्यक्रम म्हणजे उद्यापासून कार्यक्रम. तो बोलता तो म्हणता माझी शूटिंग घ्यावा. काय रे बाबा नशिबान असस गाव पण नाही दिलं. हा वय म्हणता वय म्हणता. काय म्हणता काका बरेच ना? ठीक ठीक. हे आपले वामन काका वामन आचरेकर. ससा हो हो रिबीन पडली. जसं आपण ऐश्वर्यात राहतो तसं ते का तुम्ही ऐश्वर्यात ठेवला. काका मी काय म्हणतो आता तुमचं ह्यो जो 3 दिवसाचा जो आनंद असतो तो तुम्ही कसं एन्जॉयमेंट कशी करताला म्हणजे तुमचा शेड्यूल काय असताला? नाही शेड्यूल म्हणण्यापेक्षा देवाच्या हुकमावरून देव रामेश्वराच्या हुकमावरून बरोबर या ठिकाणी 3 दिवस आम्ही 3 दिवस 3 रात्र 3 दिवस 3 रात्र गावपळणीची पूर्वंपार प्रथा आहे. तरी किती वर्ष चालू हा? तरी जवळजवळ 350 वर्षा तरी ही चालू आहे. कारण काय मंदिराच्या पण पूर्वी बरोबर ही प्रथा चालू होती असं सगळेजण सांगतात. बरोबर. त्यामुळे खरोखर आणि ह्या 3 दिवसात एवढी या ठिकाणी आम्ही सगळेजण पूर्ण वाडीतले एका ठिकाणी राहतो. इतर सगळे गाणी गप्पा गोष्टी काही खेळ वगैरे भजन कीर्तन. बरोबर. आमचा पारंपरिक दिंडीचा कार्यक्रम आहे मंडळाचा. तो मंडळाचा दिंडीचा कार्यक्रम असे अगदी अनेक म्हणजे 3 दिवसात 3 रात्रीत आमच्यामुळे जेवढे जेवढे आम्ही कार्यक्रम करू तेवढे ते संपत पण नाहीत. एवढे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी त्यात मग खेळ असतील क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल अन्य सगळ्या गोष्टी आणि एवढी मजा येते. आणि आम्ही 3 वर्षानंतर आम्ही अगदी वाट पाहत असतो की केव्हा गावपळण होते. म्हणजे जसं आता कौल लागला तेव्हापासून तुमची धावपळच चालू आहे. कारण मला पप्पा म्हणाले की तुमचं जे रावट्या बांधणं वगैरे सारखं येऊन जाऊन काय बघणं वगैरे सारवणं त्याच्यानंतर त्याच्यावरचं छप्पर असेल लाईट असेल सगळी म्हणजे जी काही व्यवस्था इथे लागेल ती सगळी तुम्ही कार्यक्रम आखतो आम्ही. हा कार्यक्रम तुम्ही आखता. महत्व का पहिला 1 2 3 नंबर आमचे खेळ गाव गो बरोबर अशी आमची इच्छा असता तशी ती आम्ही पुरी करतात. बरोबर. मग आता 3ऱ्या दिवशी प्रसाद देवाचा हुकूम झाल्यानंतर गाव भरणार. तोपर्यंत नाही जाऊ शकत. तोपर्यंत नाही. समजा काय काय वेळा असं 1 वर्ष असं येतं की 3 दिवसांनी गाव भरत नाही. मग तो 4थ्या दिवशी कौल लावला देवाच्या हुकमावरून मग आतमध्ये तुम्ही जाता. हो. पण हे जे 3 वर्षांनी जो उत्सव नाही म्हणायला गेलं तर ही दिवाळीच एक प्रकारची. तसं वर्षांनी दिवाळी येते आणि दिवाळीची जशी आपण वाट बघतो फटाके म्हणा कपडे म्हणा घर सजवणं म्हणा तसं तुम्ही जसं आपण दिवाळीला घर सजवतो दिवाळी यायच्या आधी झाडलोट वगैरे असे तसं तुम्ही हे दिवाळीचंच घर असल्यासारखं तुम्ही सजवलंय. मी आता एका दोघं घरामध्ये गेलेलो जिथे आपल्या काकी होत्या मस्त म्हणजे महल फिका पडेल एवढं छान त्यांनी बनवलंय. नाही छान खरोखर. आणि मी लोक अगदी आतुरतेने वाट पाहून केव्हा एकदा गावपळण झाल्यानंतर आपलं जे काय रावटी असेल ती व्यवस्थित सजवायची बरोबर. आणि त्या 3 दिवस 3 रात्री आपण अगदी ऐशोआराम मजा जे करायची ती आम्ही सगळेजण. बरोबर. आणि आता थंडीचा सीझन असल्यामुळे म्हणजे असं गरमीचा विषय पण नाही म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही दुपारच्या टायमाला पण खेळू शकता. क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल त्या प्रकारे. अजून काही सांगू शकाल का की गावपळण या कन्सेप्ट बद्दल अजून तुम्ही काय सांगू शकाल का? नाही गावपळण म्हणजे याचा अर्थ पूर्वी म्हणजे मला काय म्हणायचं होतं की मला काय विचारायचंय की माझ्या जसं ऐकण्यात आहे गावपळण अंधश्रद्धा आणि भूतक येतं म्हणजे हा जो प्रकार आहे तो त्याच्याशी निगडीत आहे की वैज्ञानिक दृष्ट्या त्याला काहीतरी कारण आहे? वैज्ञानिक दृष्टीने म्हणजे कसं एक लक्षात घ्या की संपूर्ण जो आचरा गाव साधारण 8000 लोकवस्तीचा आमचा 8000 बरोबर आचरा गाव आहे 12 वाडे. आणि या गावात संपूर्ण दर दिवशी जी काय दैनंदिन आपलं राहणीमान वागणं जे काय असतं बरोबर ते कुठच्याही परिस्थितीत 3 दिवस जेव्हा गाव संपूर्ण बाहेर जातो बरोबर तेव्हा निर्मनुष्य संपूर्ण गाव असतं. गाव निर्मनुष्य होतो. तेव्हा हवा तिथली किंवा तिथले इतर सगळं वातावरण हे जे सगळे जे गोष्टी आहेत
ते एक कारण असू शकतं. बरोबर. आणि पूर्वी अशी म्हण होती की तिथे भूत आहे, तिथे देवचार आहे किंवा अन्य काय. या सगळ्या देवदेवतांना 3 दिवस मुक्त संचार करण्यासाठी बरोबर. म्हणून गाव पळण्याची एक प्रथा परंपरा चालू केली. प्रथा आहे. बरोबर. आणि जसं देव सांगतो तसं आम्ही जे गावातले जे सगळे लोक आहोत ते आम्ही तसं तसं त्याचं तुम्ही पालन करणार. बरोबर. मला अजून एक विचारायचं होतं, जसं आता हे गावपळण आहे, हे मराठी शुद्ध नाव झालं गावपळण. आता एक 3 वर्षापूर्वी कोरोनाची साथ आलेली. त्या कोरोनाच्या साथीमध्ये सरकारने निर्णय घेतलेला लॉकडाऊन, म्हणजे प्रत्येक जण आपल्या घरामध्ये बसेल, घराच्या बाहेर जाणार नाही. त्याचाच अर्थ गावपळण का? नाही, एक लक्षात घ्या, मला काय म्हणायचं, 19-20 या कालावधीत बरोबर लॉकडाऊन किंवा हे जे कसली साथ ती कोरोनाची कोरोनाची जी साथ आली किंवा लोकांमध्ये अगदी भीती निर्माण झाली आणि त्याचंच एक अनुकरण जर आपण केलं तर गावपळण हा तसा एक थोडक्यात भाग आहे. कारण काय, तिथे आमच्या संपूर्ण गावात आसऱ्यात आता जर बघितलं तर माणूस कोणी नाहीये. पूर्ण गाव अगदी क्वारंटाईन झाल्यासारखाच आहे. म्हणजे जसं आपण मुंबईला जसं किंवा गावामध्ये पण जसा लॉकडाऊन होता, प्रत्येक जण आपल्या घरात आत कडी लावून होता, म्हणजे कोणाला बाहेर जायला पण परमिशन नव्हती. तसंच आचरा म्हणजे 12 वाड्या आज प्रत्येक घराला लॉक आहे. सहसा कोण आतमध्ये जाणार पण नाही जोपर्यंत देवाचा आदेश येत नाही तोपर्यंत. पुढच्या दाराने कोणच जात नाही. बरोबर. त्याच्यामुळे लॉकडाऊन आणि गावपळण थोड्याफार संदर्भामध्ये एकच आहे. तेव्हाचं गावपळण, आताचं क्वारंटाईन. ठीक आहे, चालेल. थँक्यू काका. बरोबर, नमस्कार. तर आपण आता आचरेकर निवास मध्ये गेलो. आता आपण ह्यांचं महल बघूया. म्हणजे जे का राहुटी म्हणतात, राहुटी म्हणण्यापेक्षा आपण महल म्हटलेला बरा, कारण महल म्हणजे राजाचं असतं आणि राजासारख्या महलामध्ये आता आपण प्रवेश करतलो. आजी आपला वेलकम करता आचरेकरांच्या महलमध्ये. तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. कोकणी माणसाची ही खासियत असा, जा म्हणूचे नाही या. तर आता आपण या महालात प्रवेश केलो. पसारो महत्वाचा नाही, कारण आज पहिलो दिवस आहे आणि आताशी किती 1-2 तास झाले असते, 1 तास झालो. त्याच्यामुळे पसारो महत्वाचा नाही. हे जो महल आहे तर अजून लावचा कडे मस्त भांडी वगैरे लावलेली आहेत. गॅस हा म्हणजे शक्यतो पहिल्यांदा मी व्हिडिओ बघले तेव्हा मी असं चूल वगैरे बघलेलं आहे, पण त्या चूल वगैरे पेक्षा आपले गॅस आणि सिलेंडर आणला तर पटकन जेवण केला, मोकळा झाला. आता हे 3 दिवस तुमचं असं नित्यक्रम काय असतो? काय ताई, आता जेवण खाणं, आराम करणं, म्हणजे शुद्ध हवा म्हणजे दैनंदिन जीवन आपण जर जगतो, कामावर जाणं, आता टेन्शन किंवा रोजचं शेतीची काम, घड्याळासारखं धावणं, म्हणजे शेतीची कामं जा काय असतात त्याच्यातून विरंगुळ त्या सगळं काम थांबणार, जीवाक शांतता. आणि संध्याकाळी देवाचं भजन म्हणा किंवा काय गाणी म्हणा, खेळ म्हणा, संगीत खुर्ची, क्रिकेट काय असतात का, म्हणजे 3 दिवसात तुमचा जो आनंद लुटता येत तो तुम्ही लुटतलाच. म्हणजे जसं आपण दिवाळीची वाट बघतो, वर्षान दिवाळी येतात, दिवाळी म्हटल्यानंतर लहान मुलं कशी फटाके वगैरे, नवीन कपडे, तसा आता मग ते काका म्हणाले गावपळण 3 वर्षां जरी येईल तरी त्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो. बरोबर ना? त्याच्यामुळे हे 3 दिवस तुम्ही खूप मजा करणार, आनंद लुटा. मी खास बहिणीकडे ह्याच्यासाठी झालेलो आहे. अच्छा, गावपळणसाठी झालेलो आहे. आचऱ्यात काय तुमचं घर? हायस्कूलच्या समोर. ओके, चला. 4 दिवसापासून यांचा हे आहे, तयारी चालू आहे. म्हणजे आता ह्या तुम्ही खाली बघू शकत असताना शेण सारवण्यापासून ते डोक्यावरच्या छपरापर्यंत, म्हणजे वरती पत्रो असं ना की काहीतरी शेड वगैरे टाकलेलं, पण प्रॉपर पत्रो. आणि या थंडीमधला जा जीवन तर तुम्ही खरंच अनुभवतला. म्हणजे माका असं 2 तास हे फिरतोय मी. म्हणजे आम्ही आता गेलो काय मंदिरात, रामेश्वराच्या मंदिरात शूटिंग करू गेलो. आम्ही 7-8 युट्यूबर होतो, 2-3 जण इली आहेत. थंय मंदिराचा दरवाजा बंद करण्यापासून ते तुमचे जी लगबग रस्त्याने येतानाची गुराढोरा म्हणा, बकरी म्हणा, कोंबडे म्हणा, कोणतरी बरोबर. काल रात्री याच्यासाठी खास आलो. अच्छा. आणि यांचं सामान बांधण्यापासून बरोबर, गाई, गुरं, वासरं हे आणण्यापासून मी प्रयत्न करतोय. मला एवढा आनंद झाला ना, काही कधीच क्षण विसरण्यासारखे नाहीत. आणि असं वाटतं की 3 दिवस आहेत, पण ते 3 दिवस कधी जातील समजा जाऊ नाही.
आपलं नाव सर? माझं नाव दिलीप साटेलकर आहे. दिलीप साटेलकर. मी मुंबईला राहतो माहीमला. ओके. पण खास ह्या गोष्टीसाठी गावपळण अनुभवण्यासाठी तुम्ही आला. बरं. मी काय म्हणून ना आचरेकर ना? तर आपण बाळा आचरेकरांच्या या महलामध्ये असो. मी फक्त एक शूट करू गेले छोटंसं, पण कोकणी माणसाचा हृदय या फणसासारखा असता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माका हात बसवून हे बघा आईंनी दूध घेऊक सांगल्यानी माका स्पेशल गाईचा स्पेशल दूध पिऊक सांगल्यानी. ह्या असा कोकणी माणसाचा काळीच. बघा ह्यो आनंद कसो लुटत बघा. एक ड्रोन उडवल्यानी यावर युट्यूबरनी. आनंद घेतो बघा घरी काय राहायचं. सगळेजण आनंद लुटतात. शूटिंग झालं. शूटिंग वरून हे बघा म्हणजे जसं सगळी जण हयली आहेत रावटे बांधून, तसे आपल्या बरोबर कोंबडी सुद्धा आणले नाहीत आणि त्यांचं खुराडू. निसर्गाच्या सान्निध्यात 3 दिवस आनंद लुटतली आहेत. आजी कसा वाटता? कधीच जाता तो 3 दिवस हे 3 दिवस कधी संपतील कळाचेव नाही. आता तरी आता गडबडीत संध्याकाळी 8 वाजले काय सगळी पुढ्यात गेली तर टेबला खुर्च्या घेऊन काय गजाली मारू बसली. 12-1 वाजले गजाली महत्वाचे आणि आता तेव्हा गजाली मला आता काय लावतात तो डीजे डीजे लावतात आणि नाचतात. आणि आता मी बघलंय बाजूच्या मैत्री म्हणून सगळे मित्र रवलेत, त्यांच्याकडे नाल पेटी वगैरे भजनकारी हो. आणि त्यांनी सांगले नाही मागा संध्याकाळचं भजन वगैरे पण असतं. म्हणजे असं नाही की नुसताच आनंद आणि एन्जॉयमेंट नाही, देवाचं नाव पण घेतले. गरबाची गाडी लावतली, गरबा खेळतली, संगीत खुर्ची खेळतली. परत ते काका म्हणाले व्हॉलीबॉल असतला, क्रिकेट असतलो, बॉल घेऊन येली होता काय म्हणतो बॅडमिंटन फुलासारखा. बरोबर. त्याच्यामुळे आनंद भरपूर लुटतले 3 दिवसामध्ये. सायकल ती फिरवतली आणि सायकलीने फिरतली. बरोबर. आणि 3 दिवस सरल्याच्या नंतर तुमका असं चुकचुकल्यासारखं वाटत असत ना की हायसून जाताना की आता परत म्हणजे हा शेवटी देवाचो आदेशा म्हटल्यानंतर पाळूकच होईल. आदेशाप्रमाणेच आम्ही येतो हो, त्याप्रमाणेच जावचा लागता. बरोबर. म्हणून आमचं आचरा गाव सुंदर आणि निर्मळ, एवढं स्वच्छ आणि एवढं निरोगी आहे. आणि त्याच्यात देवाचं वरद असतं म्हणूनच आणि माणसं आम्ही करतो म्हणून देव राजीव होता. बरोबर. बघला ना मी आता माझी तुमची ओळख नाही, पण मी नुसतं एक व्हिडिओ काढू गेलोय. तुम्ही माका चहा दूध सगळं म्हणजे आपल्या घरातला माणूस जर इसो तसं तुम्ही ट्रीट करतास, त्याच्यामुळे विषयच नाही. थँक्यू. तर जो आज आपण व्हिडिओ केलो गावपळणीचो तो तुमका कसं वाटलो कमेंट करून माका नक्की सांगा. नवीन असात तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय.